काही नाही ग, या सगळ्यांच्या भांडणात तुझा माहेरून आणलेला फ्लॉवर पॉट फुटला ना, तेव्हापासून विचार करते आपण किती गपगुमान ऐकून घेतो ना त्या सगळ्यांचं. कधी कधी म्हणून उलट बोलत नाही. किती बिचारे आहोत ग आपण. ह्या उलट ती भाऊरावांची नात आहे. तिच्यासारख्या मुली आहेत या जगात. डॅशिंग, अन्याय न सहन करणाऱ्या, खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या. ज्यासारखे कोणी या घरात आले ना तरच आपलं काहीतरी होईल. या घरात आपल्याच्या काही माहेरच्या आठवणी उरल्यात, आपल्या मनात उरल्यात. तिच्यासारखी कोणी आली ना तरच त्या शिल्लक उरतील बघा. सुनबाई, गे अनुराधा. या आलात का? अय्या शिरा, आणि ते पण सांगतो तुपातला. होय. वा. या कमाल, एक नंबर. छान झालं की नाही? पण आई, तुला प्रत्येक टायमाला कसं कळतं ग आम्हाला एक्झॅक्ट काय पाहिजे ते? मी आई आहे ना तुझी, मग मला नाही कळणार तर कुणाला कळणार? आईला सगळं कळतं. आणि आजोबांनी फोन केला होता कौतुकानं तुझा पराक्रम सांगायला. म्हणलं आज शिरा केलाच पाहिजे तुझ्या आवडीचा. पोरीचं जितकं कौतुक करावे की नाही तितकं कमीच आहे. ते लवकर तयार झाली शिकवायला सगळी ऑनलाईन. अरे खुळ्या, ज्यांचं आयुष्य या माझ्या शाळेनं उभं केलंय ती एवढीशी मदत करायला इतकं येळ घेतील असं वाटलंच कसं तुला? हा, अरे बाबा, माझ्या शाळेनं नुसतं पुस्तकी ज्ञान दिलेलं नाही, संस्कार दिलेले आहेत. आणि आज तेच संस्कार कामाला आलेले आहेत. बरोबर आहे भाऊ तुमचं. चला अहो, त्यांचे पण आभार मानले पाहिजेत आपण. बघा, खरं तर ना त्यांच्यामुळेच आपल्या शाळेवरचं संकट टळलंय. मी काय म्हणते, आपण सगळ्यांच्या सोयीनुसार ना एक वेळ ठरवून घेऊ. हा, मी ना एक टाइम टेबल तयार केले, सगळ्यांचं कन्फर्मेशन घेऊ आणि मग फिक्स करून टाकू. हा चालते. म्हणजे कसं शाळेच्या नियोजनात काही गडबड नको. लयच कौतुक चाललंय ना इथं. पण आता आपल्याला ते मुजुमदार काय करतात हे बघायचं. करा म्हणा, तुपातला शिरा करा, अजून काय काय गोडधोड करू वाटेल ते करा. साप इथं चौताळलाय, तो काय आता शांत बसत नसतोय. आत्ताच ग्रुप कॉल करते. होय, लगेच करून टाका. बर, तुम्ही तुमचं काम करून घ्या, तोपर्यंत मी चहा टाकते सगळ्यांसाठी. चालते चालते. आणि तुमचं वडील कसं गायब झालं नाही तशी एक दिवस कधीही गायब होईल, कळणार पण नाही. आई, सॉरी, ते मी आता मी चुकीचं काय बोलल्या? आपण सगळ्यांनी विचार करायला नको का सांगा बरं? मला काळजी वाटली म्हणून मी बोलले. हे बघा, ह्या घरात एकमेव तुम्ही ऐसा ज्या योग्य विचार करतात. बघा, आता करा विचार.
मी सांगत तसं माझ्या मागं करायचं, कळलं? एकट्यानं जरी वेगळं केलं ना तर बघा. चला आधी डोळे बंद करा बघू सगळ्यांनी. ए परशा, माझे डोळे उघडे आहेत बरं का? हा, तर आता आपण प्राणायाम करणार आहोत. या योगाने तुमचं शरीर आणि मन दोन्ही फ्रेश राहतं. चला आता सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या. सगळ्यांना एक साथ शिंका यायला लागल्या वाटतं. अरे अरे मला कॉपी करताय? मला कॉपी करायला सावित्री तूच म्हणालीस ना की तू जसं करणार तसं आम्ही करायचं, मग आम्ही तसंच करालोय, होय ना? असं का? मी असं सांगितलं होतं? मी तुम्हाला मला कॉपी करायला नाही सांगितलं. अरे, केवढी मस्ती करता रे तुम्ही. हा, गप गुपन योगा करा की. चला परत. अहो दादा, अहो काय करताय? अहो जरा नीट टाका की. ज्ञान देणारी गोष्ट आहे ती. सॉरी आता लय गडबड असते, इथनं पुढे नीट देऊन जातो. अरे हे बघा, सावित्रीचं नाव पेपरात आलंय. हे बघा बघा, बातमी अशी आहे, ब्लॉगर मुलीची कमाल, शाळा बंद होऊ नये म्हणून भरवले चक्क ऑनलाईनचे वर्ग. सावित्री हे बघ, हे पिताय.